गावात गावबंदी असतानाही तुम्ही उद्घाटनाला आलाय, तुम्हाला उद्घाटन सुरू दिलंय आम्ही. 15 वर्ष झालं माढा मतदार लोकसभेचं आमदार, विधानसभेचे आमदार बाबा आहेत. दादांनी चांगले काम केले, त्याबद्दल काय दुमत नाही. परंतु आरक्षणासंदर्भात दादांनी एकही मुद्दा मांडला नाही. जरांगे पाटलाला तुम्ही बी विरोध केला. तुम्ही बी सांगितलं होतं की बाबा 50,000 रुपये जरांगे पाटलाला आम्ही दिलेत खर्चासाठी. तुम्हाला आम्ही रुपया पाठवून 50,000 भरती केलेली. त्यामुळे गावात सकल मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही आलाय, पण आता तुम्हाला इथून पुढे उद्घाटन कुठलं करता येणार नाही. ते तुम्ही करू नये. आमच्या विनंतीला मान द्यावा. काय बोलून झालं बोला. 50,000 रुपये जरांगे पाटलाला ह्याचा पुरावा असेल तर दाखवा. एक मिनिट, हे मुळात चुकीचं आहे. बर, तुम्ही त्याचं वक्तव्य केलं नाही, तुम्ही चुकीचं ऐकलं. बर, त्या क्लिपचं काटछाट करून व्हायरल केलं. काय मी सांगितलं, हे समाधानकारक उत्तर नाही आमच्यासाठी. तो लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केले? 15 वर्ष झालं आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी केले. 15 वर्ष झालं आम्ही तुमचं काम करतो. एक मिनिट, आता जी परवा जरांगे पाटलाची भूमिका होती कशी लावली जरांगे पाटलाला? या साईड चौकशी लावल्यावर बोललं का दादा? काय तुम्ही ओबीसीत आता तुम्ही कोण बी दाखलाय तुमच्याकडे सध्या शिंदे घराण्याकडे? आम्हाला ओबीसी द्यायच नाही का? मग आम्ही एक लक्षात घ्या, माढा तालुक्यात 44 गावांमध्ये कुणबी दाखले आहेत की. 44 तुम्ही ओबीसीत असताना आम्ही ओबीसीत एकट्या गावात एकट्या गावात नाही, आमच्या गावात गावामध्ये पोटऱ्यांना तुम्ही हे धाडस केलं. तुमचा मान ठेवला. एक ठिकाणी तुमचं उद्घाटन झालं. तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थांना देऊन आला, तर तुम्ही इथून पुढे आता गावात यायचं तर ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात ये. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की. चला आता बाकी उद्घाटन काय करू नका. तुम्ही आपण तुमच्या मार्गाने चला. बघितलं विधानभवनात एखादा मुद्दा मांडलाय का? त्याचा व्हिडिओ आहे का? 100 पत्र आहे आमची बी. 100 पत्र आहे आमची बी. काय का 15 वर्ष झालं तुम्ही प्रतिनिधी आहे त्या मतदारसंघाचं. तुम्ही समाजासाठी केलेलं एक काम सांगा आम्हाला. समाजासाठी केलेलं एक काम सांगा फक्त. ऐका 2 ऐकूया आम्ही तुमची. 4 गावामध्ये शिवस्मारकासाठी 25-25 लाख तुंगत मध्ये आहे काय? तुंगत म्हणजे मतदारसंघ तुंगत गाव म्हणजे अहो एकटं मग एकट्या तुंगत गावाने विरोध केला. तुम्हाला बाकी गावात दिलं की बघतील. तुंगत गावामध्ये जर मागितलं असतं शिवस्मारकाला तर ही तर निधी दिला. आम्ही सगळं मागितलंय, सगळं केलेलं आहे. ऐका ऐका, लोक मुक्ती असू द्या. ऐका 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 ऐका, त्या पुढाऱ्यांनी सारं नासवलंय. आरक्षण जे मिळलं नाही का, ह्या पुढाऱ्यांमुळे मिळलं नाही. मिळलं नाही त्यामुळे ऐका ऐका, वाद वाढवाय नसला तर गाडीत बसून गाव सोडा, नसला तर वाढू द्या. चला आता पुढे कुठं उद्घाटन करताय बघू. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. त्यांची भूमिका 100% बरोबर आहे. त्यात चुकीचं काही नाही. त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे. आपला त्याला पाठिंबा पाठिंबा आहे. तुम्ही विधान भवनात एकही आमदार मराठ्याचा बांधला नाही, तिथं एकही बांधला नाही. दादा तुम्ही सोबत काम केलंय, आपण सोबतच काम केलं. आपण ब्रिगेडवादी विचाराही माणसं आहे. अजिबात चालणार नाही तसलं काय. अजिबात चालणार या लोकांना माहित आहे तिथं ठीक आहे. विषय सोडून द्या ना. तुमचा आता कसा प्रोग्राम आहे? गावात आमचं बाहेरचा कोणीच घेऊ नका. तुम्ही गावातली ज्येष्ठ मंडळ घेऊन चहा घ्यायचा असला तर चहा घ्या. चहा घेऊ आपण. तुम्ही हा नारळ फोडून उद्घाटन करा. तुमच्या गाव लेवलला करा. सरपंच त्यांची जी भूमिका कुणबी दाखलाय का? आम्ही आम्हाला नको का कुणबी दाखला? काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी? तुम्ही काय प्रयत्न केलाय? तुम्ही उलट मराठा समाजाला विरोधच करताय, विरोध करत आलाय.
एक मिनिट आहे दादांचं स्टेटमेंट द्यायला वेळेस दादांनी माफी मागितली, आधी स्टेटमेंट दिलं का नाही विरोधात? अजिबात नाही, चुकीचे स्टेटमेंट होते. ऐका आम्ही तुमच्या मागे काम करतोय, तुम्ही अर्धा तासाला वेगळा निर्णय घ्याला, कधी राष्ट्रवादीत तर कधी अजितदादा गटात तर कधी भाजपच्या वाटेवर, तर आम्हाला ते मान्य नाही. समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या. आणि आता इथनं पुढचं उद्घाटन आणि इथं पुढे गावात गावबंदी असल्यामुळे येऊ नका ही नम्रतेची विनंती करतोय तुम्हाला हात गावबंदी जोडून. असताना यायचा प्रश्न हा. नाही. विषय ज्या आता ज्या बोलवलं असेल वेळेस- कोणाला राजकारणाची खाज आहे म्हणून, काय राजकारण नाही का? तुम्ही ही निधी बिधी दिला तर ही तुमचं कर्तव्य आहे म्हणून दिलाय, की काय घरचं पैसे नाही तर कोणाच्या नाही असू द्या की सुरुवात. आम्ही कुठं मग आम्ही मागणीच करतोय ना, गावचा विकास झालाच पाहिजे. आम्ही मागणीच करतोय. गावाच्या विकासाला आम्ही विरोध करत नाही. आमच्या समाजाला आता तुमचं आमचं बंधन आहे. समाजासाठी काय केलं विचारतोय आम्ही. विकास करायला सरपंच करू शकतो, उद्घाटन साहेब करू शकत नाही. कुठलं काय नाही उद्घाटन सरपंच करू शकत नाही. उद्घाटनाला सरपंच करू शकत नाही. नाही पुढचं उद्घाटन चला. चला निधी द्यावा. चला करा. एक मराठा. एक मराठा. निधी आला का ते शिवाजी महाराजांची. आम्हाला निधी घालणार किंवा कोणाला. गावचा विकास करा ना. आम्हाला निधी कुणाला आपण चांगल्या घरातलाच असतो निधी. उद्घाटन इथलं पुढचं करायचं नाही, अजिबात करायचं नाही, अजिबात करायचं नाही. आपण यांना उद्या जेवढी सूचना उद्या नाही ना, काय नाही. पुढची उद्घाटन ऐका गाव म्हणजे ठराव केला आम्ही. गावात पुढे यायलाच कसं. त्यांच्या गावबंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायचे काय कारण नाही, त्याला पाठिंबा देऊ आपण. तुम्ही गाव लेवलला तुमच्या नारळ फोडून करा ना उद्घाटन, आम्ही करावं असं पण काय नाही. केलंय एक उद्घाटन, त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका तुम्ही गावात आलाय, तुमचा मान ठेवलेला आहे आम्ही. पहिलं उद्घाटन तुम्हाला करू दिलं. त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू ना. काय कशासाठी विरोध करायचा? जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना. काय अडचण काय? तुम्ही गाव लेवलला गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा, काही अडचण नाही. निधी अजून मागा, निधी आपण मंजूर करून देऊ. पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे, त्याला विरोध करायचा आपलं काही विरोध नाही. त्या भूमिकेला आपलं 100% पाठिंबा. आपल्याच बरोबर आहे चळवळीत. त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते, ती योग्य करते, त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ. बाकीची जी काही भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गाव लेवलला तुम्ही करून टाका. काय चालतंय माहिती चालतंय. एक मराठा.